नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 3 नाटक साहित्य प्रकार व परिचय हे आपण आज याची सुरुवात करणार आहोत. पाठ्यपुस्तकाचं पेज नंबर पान नंबर आहे 61. जो परिचय दिलेला आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगते आहे की नाटक हा जो साहित्य प्रकार आहे, नाटक म्हणजे काय, नाटकाचे प्रकार कोणते, साहित्याचे वेगळे नाटक या साहित्य प्रकाराचं वेगळेपण कसं आहे, त्यानंतर संगीत नाटक, प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक म्हणजे काय, त्याचे स्वरूप काय, त्याचं वैशिष्ट्य काय इत्यादीची चर्चा आपल्याला या भागातून करायची आहे. जे नाटक आहे याची सुरुवात करतानाच आपल्याला महाकवी कालिदास यांचं एक अवतरण या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, अगदी सुरुवातीलाच आहे, नाट्य भिन्न रुचेर जनस्य बहुध्यापेकम समाराधनम इति महाकवी कालिदास. म्हणजेच काय काय म्हणता येईल आपल्याला, नाट्य भिन्न रुचेर जनस्य म्हणजे काय की जसं महाकवी कालिदास म्हणतायत की वेगवेगळी आवड असणारे, भिन्न भिन्न रुची असणारे जे लोक आहेत, या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा एक श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे ना. बहुध्यापेकम समाराधनम म्हणजे काय, सर्वश्रेष्ठ असं समाधान करणारं एक सर्वश्रेष्ठ असं वाङ्मय प्रकार म्हणजे नाटक. म्हणजे स्वतः महाकवी कालिदासांनी नाटकाचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. ललित साहित्याच्या प्रकारांमध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. जे साहित्याचे 2 प्रकार पडत आहेत, साहित्याचे जे प्रकार आहेत त्यामध्ये जे ललित साहित्य आहे, या ललित साहित्यामध्ये नाटक हा अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. नाटक सहज कुणालाही आवडतं, म्हणजेच लोकप्रिय तो साहित्य प्रकार आहे. आपण जे ऐकलं, आपण जे पाहिलं ते दुसऱ्यांना सांगावं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे, माणसाचा स्वभाव आहे, मूलभूत स्वभाव म्हणू आपण किंवा सहज स्वभाव आहे. आपल्याला जो काही अनुभव आलेला असेल, आपल्याला आनंद झालेला असेल, दुःख झालेलं असेल, ह्या भावना आपण इतरांजवळ सांगतो, ऐकतो आणि यातून मग जेव्हा हे लेखी स्वरूपात केलं जातं त्यातूनच मग साहित्याची निर्मिती होते. नाटक हा साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात. नाटक हा जो साहित्य प्रकार आहे, जेव्हा नाटक सादर केलं जातं तेव्हा नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत हा जिवंत संवाद घडतो. म्हणजेच काय, लोकसंवाद म्हणजे लोकांशी केलेला संवाद आणि लोकांचं केलेलं मनोरंजन ह्या नाटकाच्या महत्त्वाच्या 2 बाजू आहेत. तथापि लेखकाचा प्रतिपाद्य विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यातील महत्त्वाचा भाग असतो. नाटक जो लिहितोय म्हणजे जो नाटककार आहे, त्या नाटककारांनी ज्या विषयावर हे नाटक लिहिलेलं आहे तो विषय लोकांपर्यंत पोहोचवणे आणि हे लोकांपर्यंत पोहोचवून लोकांसोबत संवाद साधणे, त्यांचं मनोरंजन करणे हा एक महत्त्वाचा भाग असतो नाटकाचा. बरोबर. त्यानंतर जे काही मराठी साहित्य आहे, या मराठी साहित्यातील नाटक हा साहित्य प्रकाराचा जर आपण विचार केला तर त्यातून बदलत गेलेल्या समाजाचे चित्रण झालेले दिसते. समाज हा बदलत राहतो, बदल हा निसर्गाचा जसा नियम आहे त्याचा परिणाम आपल्याला समाजावरही झालेला दिसतो. म्हणजे काय की समाजामध्ये ज्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, ह्या कालपरत्वे बदलल्यात. कालपरत्वे म्हणजे काय की काळानुसार बदलल्या. जसा काळामध्ये बदल होत गेला तसा समाजामध्ये ज्या चालीरीती रूढी परंपरा होत्या त्यामध्येही बदल होत गेला. पण असं असलं तरी माणसाचा स्वभाव आणि मानवी भावना या गेल्या अनेक वर्षापासून कायम राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. या मानवी भावभावना, स्वभाव यातील विविध छटांचे दर्शन नाटकातून घडते. म्हणजे समाजामध्ये जरी बदल होत गेला, कालपरत्वे जरी बदलत गेला तरी मनुष्याचा स्वभाव आणि मनुष्याच्या भावभावना मात्र तशाच आहेत आणि याच स्वभावाचे, याच भावभावनाचे विविध छटांचे दर्शन आपल्याला नाटकातून घडते. त्याचबरोबर समाजाचेही वास्तवचित्र नाटकातून होत असते. समाजातील बदल नाटकाच्या माध्यमातून मांडण्याची परंपरा फार प्राचीन आहे. जे समाजाचे वास्तव चित्रण, समाजामध्ये आज काय सुरू आहे, समाजाची संस्कृती काय आहे, समाजाचे विचार काय आहेत, याचं चित्रण नाटकाच्या माध्यमातून सुरू आहे. समाजामध्ये जो बदल होतो तो नाटकाच्या माध्यमातून मांडला जातो आणि ही जी परंपरा आहे ही अतिशय प्राचीन आहे. अगदी प्राचीन काळापासून समाजामध्ये असं म्हणू शकतो ना आपण की समाजाचं प्रतिबिंब आपल्याला नाटकात पाहायला मिळतं. म्हणजे नाटक जर आपण पाहतो आहे तर समाजही तसाच आहे असं आपण सहज म्हणू शकतो. नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे. प्रयोगक्षम म्हणजे समाजामध्ये जे काही घडतं ते नाटकाच्या माध्यमातून दाखवलं जातं, म्हणून त्याला प्रयोगक्षम म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच हा जो नाटक हा साहित्य प्रकार आहे हा तितकाच लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. म्हणून आपण नाटक या साहित्य प्रकाराचा आता परिचय करून घेणार आहोत. म्हणजे नाटक कशाला म्हणतात वगैरे आपण या संदर्भात चर्चा आता करणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे आपला, नाट्य म्हणजे काय.
नाट्य हा नाटकाचा प्राण आहे, महत्त्वाचा घटक आहे. नाट्याशिवाय नाटक होऊ शकत नाही. मग नाट्य म्हणजे काय? पुढचा प्रश्न आपला तयार होतो की नाट्य म्हणजे काय. एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते. म्हणजे एखादा प्रसंग जो घडतो आणि या प्रसंगामध्ये आपली एक विशिष्ट कल्पना असते, पण या कल्पनेच्याही पलीकडे काहीतरी विचित्र वेगळा बदल होत असेल, तोही आकस्मिकरित्या बदल घडत असेल, तर तेव्हा एक प्रकारचं नाट्य निर्माण होते. आणि हा बदल फार आश्चर्यकारक असतो, खबरजनकही असतो. त्यामुळे वाचकाला, प्रेक्षकाला अनपेक्षित धक्का बसतो. म्हणजे एकूण विचार नाटक पाहत असताना, एकूण किंवा एखादा प्रसंग अनुभवताना एकूण जो आपला विचार प्रकार असतो, आपण जी कल्पना केलेली असते त्याच कल्पनेतून आपण त्या प्रसंगाकडे पाहत असतो. पण त्यामध्ये असा काही बदल घडतो आणि तोही आकस्मिकरित्या असा बदल घडतो की त्यामुळे नाट्य निर्माण होते. हा जो बदल आहे हा आश्चर्यकारक असतो, म्हणजे आपण कल्पना केलेली नसते, कल्पनेच्या पलीकडचा असतो आणि त्यामुळे एक अनपेक्षित धक्का हा प्रेक्षकांना बसत असतो. कधी हा धक्का सुखद असू शकतो, कधी तो दुःखदही असतो. निसर्गात आणि मानवी जीवनात असे नाट्य पाहायला मिळते, त्याचेच प्रतिबिंब नाटकात दिसून येते. आपण निसर्गात आणि मानवी जीवनात, आपल्या मानवाच्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग दिसतात. आपण केलेला विचार वेगळा असतो, केलेली कल्पना वेगळी असते आणि घडतं वेगळं. हे कधी सुखद असू शकते, कधी दुःखद असू शकते. मानवी जीवनात जे जे काही घडतं त्याचं प्रतिबिंब आपल्याला या नाटकातून पाहायला मिळतं, ते म्हणजे नाट्य. कळलंय का? जे काही घडतं ते आपल्या कल्पनेपलीकडचं असतं आणि त्यातून एक सुखद किंवा दुःखद धक्का प्रेक्षकांना बसतो, त्याला म्हणतात नाट्य. आणि या नाट्याचा याचं प्रतिबिंब नाटकातून आपल्याला दिसून येतं, नाटकातून ते आपल्याला लक्षात येतं, त्याला म्हटलं जातं नाट्य. नंतर आहे नाटक म्हणजे काय. लेखकाने लिहिलेले नाटक हे कलाकारांनी सादर करायचे असते. चित्र किंवा शिल्प हे घडताच दिसू लागते, पण नाटक हे प्रत्येक वेळी करून दाखवावे लागते. लेखकाने लिहिलेले नाटक, विचार केला तर ती सुद्धा एक कला आहे. लेखकाने लिहिलेले नाटक म्हणजे हे लेखकाची ती कला आहे. पण इतर कलाकारांची जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे चित्रकार असेल, शिल्पकार असेल, त्यांनी चित्र तयार केलं की लगेच ते प्रेक्षकांना दिसेल. त्या शिल्प तयार केलेलं असेल, एखादी मूर्ती तयार केलेली असेल, तीही बनवल्याबरोबर दिसेल. पण नाटकाचं असं नाही. नाटकाचं काय आहे की लेखकाने लिहिलेली ही कला, लेखकाने लिहिलेलं हे नाटक हे करून दाखवावं लागतं, ते घडवून दाखवावं लागतं. नाटक हे दृकश्राव्य असल्याने ते लिहिणारे, त्याचा प्रयोग करणारे, प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ आणि तो प्रयोग पाहणारे अशा सगळ्यांच्या समन्वयावर आणि सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. वाक्य हे पूर्णपणे अधोरेखित करा, अंडरलाईन करा. काय आहे नाटकामध्ये, काय काय अपेक्षित आहे. नाटक काय आहे, दृकश्राव्य आहे. दृकश्राव्य म्हणजे आपल्याला डोळ्यानं दिसतं सुद्धा आणि कानाने ऐकायला सुद्धा येतं. एका वेळेला दोन्ही बाजूने आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. आणि त्याचा जो प्रयोग करणारे आहेत, म्हणजे त्यामध्ये काम करणारे जे कलाकार आहेत, अभिनय करणारे कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, प्रयोग पाहणारे प्रेक्षक आहेत, या सगळ्यांचा समन्वय आणि सहकार्य यांच्या माध्यमातून नाटकाची सफलता अवलंबून असते, नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. कृती काय असू शकते, नाटकाच्या प्रयोगाची सफलता घडवून आणणारे घटक. आणि मग ते बॉक्स वगैरे चौकट तुम्हाला दिलेले असतील आणि त्या चौकटीमध्ये तुम्हाला ती उत्तरं लिहावी लागतात. त्यामुळे थोडंसं अंडरलाईन वगैरे करून घेत चला, मी सांगते त्यावेळेला. नाटक हा कथा, कादंबरी, कविता याप्रमाणे एक साहित्य प्रकार आहे. हे आपल्याला माहिती आहे, आपण शिकत आलेलं अगदी 8व्या वर्गापासून आपल्याला हे माहिती आहे की कथा, कादंबरी, कविता, निबंध हे सगळे काय साहित्य प्रकार आहेत. यामध्ये अभिनेता किंवा अभिनेत्री अभिनय करत असतात. कशात? नाटकांमध्ये. ठीक आहे ना, अभिनेता किंवा अभिनेत्री अभिनय करत असतात. लेखकाने लिहिलेले संवाद अभिनेत्यांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात अप्रत्यक्षपणे. जसं चित्र काढल्याबरोबर प्रेक्षकाला दिसेल, शिल्प तयार झाल्याबरोबर प्रेक्षकाला दिसेल. मात्र लेखक ज्यावेळेला नाटक लिहितो, ते नाटक अभिनय करणारे जे अभिनेता आहेत किंवा अभिनेत्री आहे यांच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात. मुळात नाटक हा दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे. ते ऐकता, पाहता, वाचता येतात, याची चर्चा मी आधीच केलेली आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. नाट्यवाचनातून अन्य साहित्य प्रकारांप्रमाणे आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो. पहा,
नाटक हा साहित्य प्रकार जरी दृकश्राव्य असला तरीसुद्धा जसा आपण इतर साहित्य प्रकाराचा वाचून आनंद घेऊ शकतो, मग कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, वाचल्यानंतर आपल्याला त्याचा आनंद घेता येतो, तसाच नाटकाचा सुद्धा वाचून आनंद घेता येतो. म्हणजे जसं दृकश्राव्य म्हणजे डोळ्यांनी पाहून आणि कानाने ऐकून आपण जसा आनंद घेऊ शकतो नाटकाचा, त्याचप्रमाणे नाटक वाचून सुद्धा आपण नाटकाचा आनंद घेता येतो. नाटक रंगमंचावर सादर करता येते. नाटक जी आहे अभिनयाच्या माध्यमातून रंगमंचावर त्याचं सादरीकरण करता येते. ठीक आहे ना? आलं लक्षात? काय लक्षात घ्यायचं आहे? नाटक हे एक दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे. दृकश्राव्य साहित्य प्रकार असला तरी वाचनाच्या माध्यमातून सुद्धा आपण नाटकाचा आनंद घेऊ शकतो. कथा कादंबरीप्रमाणे आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. त्यानंतर नाटकाची सफलता ही, नाटकाचं यश हे कशावर अवलंबून आहे? नाटकामध्ये प्रयोग करणारे जे काही अभिनय करणारे जे कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, प्रयोग पाहणारे जे प्रेक्षक आहेत, या सगळ्यांचा समन्वय साधून सहकार्यावरती नाटकाची जे यश आहे ते त्यावरती अवलंबून असते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा परिच्छेद आहे आपला, भारतात प्राचीन काळापासून नाटककला अस्तित्वात होती. भरतमुनी त्यांना भारतीय कलेचे जनक म्हणतात. यालाही अधोरेखित करून घ्या. भारतीय नाट्यकलेचे जनक कोण आहेत? भरतमुनी. सर्वप्रथम भरतमुनींनी नाट्यकला अस्तित्वात आणली. ठीक आहे. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, भरतमुनी भारतीय नाट्यकलेचे जनक, आणि नाटकाची सुरुवात कशाच्या माध्यमातून केली? त्यांचा पहिला ग्रंथ कोणता होता? नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगाचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्तीप्रवृत्तींचे व लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण आहे. ही झाली नाटकाची व्याख्या. कोणी केलेली? भरतमुनींनी. कोणत्या पुस्तकातून? नाट्यशास्त्र पुस्तकातून. आणि भरतमुनी कोण? भारतीय नाट्यकलेचे जनक. पहा, 3च ओळी आहेत पण 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. भारतीय नाट्यकलेचे जनक भरतमुनी, लिहिलेला ग्रंथ नाट्यशास्त्र, आणि नाटकाची व्याख्या. नाटकाची व्याख्या आपल्या पुस्तकात दिलेली आहे, ते अधोरेखित तुम्ही करून घ्या. कशाला म्हटलेलं आहे नाटक? मग मानवी जीवनामध्ये निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगाचे, त्यातील वेगवेगळे भावभावना, वृत्तीप्रवृत्ती, लोकव्यवहाराचे अनुकरण करणारे चित्रण. थोडक्यात आपल्याला याची व्याख्या काय करता येईल? मानवी जीवनाचे प्रतिबिंब ज्या माध्यमात पडलेलं असतं ते म्हणजे नाटक. त्याचं चित्रण करणारं म्हणजे काय? नाटक. मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून, घटनांमधून जाणवणाऱ्या माणसातील गुण अवगुणांमधून, त्यांच्यातील भावनांची आंदोलने वास्तवाधारित करून परंतु काल्पनिक कथानकात गुंफून ते उत्तम संवाद लेखनातून, दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयाद्वारे, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. तात्पर्य काय? मानवाच्या जीवनामध्ये ज्या काही भावभावना, घटना घडतात, त्यातून येणारी जी काही भावनिक गुंतागुंत आहे त्याचं सादरीकरण हे दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकाराच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जे रंगमंचावर सादर केलं जातं ते म्हणजे नाटक होय. कळलं का? तर आज आपण इथे नाटक म्हणजे काय हे पाहिलं. एक फक्त 4 ओळी आहेत, ते तुम्हाला वाचायचे आहेत, कारण यात समजून सांगण्यासारखं काही नाही आहे. काय म्हटलंय पहा, नाटक पाहणे म्हणजे फक्त औटघटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, कधी सुखावणारा, कधी रडवणारा, कधी दुखावणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा असा हा नाटकाचा खेळ म्हणजे नाटक. ठीक आहे. इथे आपण थांबू.